नमस्कार, माझ्या कवितेचे नाव आहे आयुष्य हे आपण जगावं कसं. खूप मोठं होणार मी एक दिवस, खूप मोठं होणार मी एक दिवस, माझे सर्व स्वप्न पूर्ण करणार मी एक दिवस. आणि माझं मन म्हणतंय आज जरी असली लोकांची वेळ तरी स्वतःला सावर तू, आज जरी असली लोकांची वेळ तरी स्वतःला सावर तू, तुझ्यात असलेल्या तुला जाग कर तू. आणि इतकं मोठं बनव स्वतःला की तूही आश्चर्य होशील, आणि इतकं मोठं बनव स्वतःला की तूही आश्चर्य होशील. आणि शब्द आहे माझा एक दिवस तू गर्दीतून पुढे येशील, आणि शब्द आहे माझा एक दिवस तू गर्दीतून पुढे येशील. आणि आज तुझी वेळ नाही म्हणून लोक तर तुला बोलतील, आणि आज तुझी वेळ नाही म्हणून लोक तर तुला बोलतील. आणि ज्या वेळेस तू मोठा बनशील तेव्हा तीच लोक तुला पाहत राहतील. आणि खूप अडचणी आल्या म्हणून नाही आपण मागे सरावं, खूप अडचणी आल्या म्हणून नाही आपण मागे सरावं, उलट संकटाला मागे टाकून आपण पुढे चालावं, उलट संकटाला मागे टाकून आपण पुढे चालावं. आणि इतकं लक्षात ठेवावं, देव त्याच्याच आयुष्यात अडचणी टाकतो जो सक्षम होणार, देव त्याच्याच आयुष्यात अडचणी टाकतो जो सक्षम होणार. आपण म्हणतो की खूप संकटे आली तरीही आले मी पुढे, खूप संकटे आली तरीही आले मी पुढे. आणि जर सोडले असते प्रयत्न तर राहिलेच असते मी मागे, आणि जर सोडले असते प्रयत्न तर राहिले असते मी मागे. म्हणून म्हणते चला थोडंसं मागे राहण्यापेक्षा पुढे चालून पाहू, थोडंसं मागे राहण्यापेक्षा पुढे चालून पाहू. आणि जर आपण धरलीच मनात जिद्द तर एक दिवस आपण संकटावरही ठामपणे उभे राहू, एक दिवस आपण संकटावरही ठामपणे उभे राहू. माझ्या मनातल्या भावना ह्या मी उतरवल्या कडव्यात, माझ्या मनातल्या भावना ह्या राहीना माझ्या मनात, म्हणूनच म्हणले चला उतरूया थोड्याशा कडव्यात. आणि म्हणूनच तर म्हणते सर तुम्ही नसता तर कोणी केली असती माझ्या शब्दाची दुरुस्ती, सर तुम्ही नसता तर कुणी केली असती माझ्या शब्दाची दुरुस्ती. आणि मॅडम कुणी शिकवली असती मला चाल, सर सोडले असते का मी कवितेचे प्रयत्न, मारली असती का मी हार. इतके सारे प्रश्न माझे सर तुमच्यामुळेच सुटले, इतके सारे प्रश्न माझे सर तुमच्यामुळेच सुटले. सोडून हे सगळे मागचे बंधन आज मी पुढे चालले, सोडून हे सगळे मागचे बंधन आज मी पुढे चालले. आणि म्हणूनच म्हणते सर मॅडम फक्त 10वीच्या ह्या प्रवासापर्यंत नाही तर आयुष्याच्या प्रवासापर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहावं, फक्त 10वीच्या प्रवासापर्यंत नाही तर आयुष्याच्या प्रवासापर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहावं. आणि जिथे आमचे गुरु आमच्या सोबत असतील तिथे आम्ही का हरावं. आणि मला असं वाटतं की नक्कीच मागच्या जन्माचं पुण्य माझं कदाचित देवाला आठवलं, की मागच्या जन्माचं पुण्य माझं कदाचित देवाला आठवलं, म्हणूनच तर या सुंदर शाळेत देवाने मला पाठवलं. आणि आता मी जे बोलते ते नक्कीच देवानं ऐकावं, आणि आता मी जे बोलते ते नक्कीच देवानं ऐकावं. जेव्हा पण माझा या पृथ्वीवर जन्म होईल तेव्हा मला या शाळेत पाठवावं. आणि नको मला असा जन्म जिथे नसेल माझी ही सुंदर शाळा, आणि नको मला असा जन्म जिथे सहवास नसेल माझ्या या सुंदर शाळाचा. कारण ही शाळा म्हणजे आहे माझे हृदय, आणि जिथे हृदय नसेल तिथे मनुष्य कसल्या कामाचा, आणि जिथे हृदय नसेल तिथे मनुष्य कसल्या कामाचा. मी ही कविता म्हणले म्हणून